कॉम्प्युटर चालू झाला की पहिल्यांदा काय करायचं, रिफ्रेश करायचं. रिफ्रेश राईट क्लिक करून आपण रिफ्रेश करू शकतो किंवा F5 बटन शॉर्टकट आहे त्याचा उपयोग करून आपण रिफ्रेश करू शकतो, ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपल्याला जर आता हे डेस्कटॉपवरती सर्व दिसतंय तर यांचं जे अरेंजमेंट करायचं असेल तर कसं करायचं पहा. व्ह्यू, तर सगळ्यात पहिल्यांदा व्ह्यू ऑप्शन आहे की लार्ज आयकॉन. तर लार्ज आयकॉन म्हणलं की सगळं आपल्याला मोठ्या आयकॉनमध्ये सर्व अशा स्वरूपात दिसते, ठीक आहे. राईट क्लिक केलं हे सगळे ऑप्शन, परत राईट क्लिक केलं मोकळ्या जागेत व्ह्यू केलं मीडियम आयकॉन येतो, मीडियम असे दिसते. परत राईट क्लिक केलं व्ह्यू केलं स्मॉल आयकॉन, ओके. त्यानंतर व्ह्यू मध्ये आलो परत इथं ऑप्शन आहे ॲटो अरेंज आयकॉन, म्हणजे अरेंज कसे झाले पाहिजे, ॲटोमॅटिक झालं पाहिजे. ॲटोमॅटिक अरेंज होतं ते, आता ते काढून टाकलं समजा तर मग काय होतं की मी आता कोणताही पॉईंट पुढं पण असं ठेवू शकतो, ठीक आहे नाही. पहिले लाईन होते आता कुठं पण ठेवता आली मला. तोच परत जो ऑप्शन ऑन केला मी व्ह्यू मध्ये गेलो ॲटो अरेंज केलं तर आता काय आलं, परत आहे तिथे गेली, ठीक आहे नाही. ॲटो अरेंज झाले अस्ताव्यस्त असं दिसत नाही. त्यानंतर परत व्ह्यू मध्ये आलो अरेंज आयकॉन टू ग्रीड. ग्रीडनुसार ते काय होतात अरेंज होतात. ग्रीड म्हणजे एका लाईननुसार ते काय होतात अरेंज आपल्याला दिसतात. आणि शो डेस्कटॉप आयकॉन हा जो ऑप्शन काढला तर डेस्कटॉपवरचे आयकॉन आता गायब झाले, हाईड झाले, लपलेले. परत आपण क्लिक केलं व्ह्यू मध्ये आलो परत शो केलं परत दिसायला काय होतात चालू, कळलं. हे कुठले ऑप्शन होते व्ह्यू मध्ये. त्यानंतर सॉर्ट, सॉर्ट म्हणजे आपल्याला काय सॉर्टिंग करायचं त्यांचं. कसं सॉर्ट करायचं आहे की समजा नावानुसार करायचं. आता नावानुसार जरी आपण केलं इथे डेस्कटॉपवरती नेम तर आपल्याला असं दिसतं की डी नाव परत आलं, डी नंतर टी आलं, नंतर एन आलं, आर आलं, सी आलं आणि मग इथनं परत एल आलं आणि हे सगळं झाल्यानंतर मग परत ए आलं, ओके. ते असं का झालं कारण की हे जे असतात हे डिफॉल्ट आयकॉन असतात. डिफॉल्ट म्हणजे पहिल्यापासून कम्प्युटरमध्ये असतात आणि बाकी जसं ऍप्लिकेशन आपण इन्स्टॉल केले तसे आहेत. मग त्यानुसार मग आपण पाहिलं तर ए पासून चालू झालं डब्ल्यू पर्यंत इथपर्यंत आलं, ठीक आहे. पण हे सोडून आलं, जे कम्प्युटरचे डिफॉल्ट आयकॉन असतात ते सोडून काय आले. परत तोच ऑप्शन जर मी घेतला सॉर्ट केला परत आहे तसंच त्याच्यावर परत क्लिक केलं, ओके. आता ए टू झेड पर्यंत आलं परत त्याच्यावरती क्लिक केलं तर उलट होणार, डब्ल्यू पासून स्टार्ट होतं म्हणजे झेड पासून स्टार्ट होईल आणि ए पर्यंत येईल म्हणजे इथपर्यंत परत कम्प्युटरचे डिफॉल्ट आयकॉन परत येईल. याला सॉर्टिंग करेल, कळलं. आता साईजनुसार आता हे करत असताना काय करणार की आपल्याला ते लक्षात येत नाही साईजनुसार. मग मी काय करतो की याला आपण माय डॉक्युमेंट असं म्हणतो किंवा कॉम्प्युटरच्या नावाचा एक फोल्डर असतो माय डॉक्युमेंट, एक्सप्लोर होतो त्याने ओपन केलं, एक्सप्लोर झाला तर त्यामध्ये संपूर्ण परत फोल्डर आपल्याला काय होतात दिसतात. डाउनलोड केलेल्या फाईल आपल्याला या फोल्डरमध्ये दिसतील. इथं जर आपण फाईल सेव्ह करायला गेली की डॉक्युमेंटमध्ये सेव्ह होते म्हणजे इथं आपल्याला डेस्कटॉपचे पण दिसतात. म्युझिकसाठी वेगळा आहे, पिक्चरसाठी वेगळा आहे आपल्याला, नाही की नाही. गेमसाठी वेगळा फोल्डर दिलेला आहे, व्हिडिओसाठी वेगळा फोल्डर दिलेला आहे. ते ॲटोमध्ये असतात ते, ठीक आहे. हे आता आपण बनवलेत का नाही, ॲटोमॅटिक पहिले रेडी फोल्डर त्या ठिकाणी आहेत, कळलं. आणि याच्यामध्ये गेल्यानंतर परत आता पहा की आता आपण डॉक्युमेंट ओपन करूया. डॉक्युमेंट नावाचं फोल्डर आणि ओपन केलं आणि डॉक्युमेंट नावाचं फोल्डर ओपन केल्यानंतर आता जो ऑप्शन आपण पाहत होतो सॉर्टमध्ये गेलो आणि तिथं ऑप्शन आता आपल्याला होता नेम आणि त्यानंतर दुसरा ऑप्शन होता साईज. आता मी इथं समजा साईज घेऊ आपण, तर साईज घेतल्यानंतर जी मोठी साईज येते वरती आलं आणि जी कमी साईज येते अशा पद्धतीने ते काय सॉर्टिंग झाली. पण ते सॉर्टिंग होत असताना आता जे मला दिसतंय की मोठ्या साईजचं वरती का, कारण की एक व्ह्यू आहे. हा जो व्ह्यू होता हा व्ह्यू घेतला होता आपण डिटेलमध्ये. मागाशी फक्त 3 व्ह्यू होते, लार्ज आयकॉन, मीडियम आणि स्मॉल. पण इथे एक्स्ट्रा लार्ज पण आहे आणि लिस्ट ऑप्शन पण आहे, डिटेल पण आहे, टाईल्स पण. इकडं आले ऑप्शन कोणताही फोल्डर जर ओपन केला आपण तर फोल्डर ओपन केल्यानंतर त्या फोल्डरच्या आतमध्ये ऑप्शन आहे, लक्षात आलं. आणि मग आता हे बघा आता डिटेल्समध्ये आलं त्यामुळे डिटेल्स दिसतात, नाव दिसतंय, डेट दिसते, टाईप दिसते, साईज दिसते, टॅग दिसते, हे सगळं दिसतंय ना. कशामुळं डिटेल्स. आता लिस्ट जर ऑप्शन घेतलं तर कसं दिसेल का, काय दिसतं का डिटेल आता फक्त नाव दिसतं. परत आता आलो सॉर्टमध्ये आलो, परत आता टाईपमध्ये आलो. त्या टाईपमध्ये काय होणार की आता पहिल्यांदा जशा फाईल असतात समजा पीडीएफच्या फाईल सगळ्या रेग्युलर एका मागे एक आल्या, त्यानंतर जेपीजी आल्या, त्यानंतर मग एक्सेलच्या आल्या आणि मग वर्डच्या. तर हे काय झालं टाईपनुसार मग पीडीएफ टाईप वेगळं आलं, जेपीजी वेगळं आलं, एक्सेल वेगळं आलं, वर्ड येणार, फोटो वेगळे येणार, व्हिडिओ फाईल वेगळे येणार, अशा सगळ्या फाईल वेगवेगळ्या राहणार. असं जर आपल्याला करायचं असेल तर व्ह्यू मध्ये सॉर्टिंगमध्ये कोणता ऑप्शन द्यायचा टॅग, साईजनुसार करायचं असेल तर साईज, टॅग ऑप्शननुसार करायचं टॅग, जसं आपण टॅग ऑप्शन येतो.
आता याच्यामध्ये पहा इथले 2 ऑप्शन होते आपले की लिस्टनुसार आणि डिटेल्सनुसार. तर डिटेल्सनुसार पाहिलं की सगळे ऑप्शन आपल्याला दिसतात. परत व्ह्यूमध्ये गेला आणि इथे टाईल्सनुसार टाईल्स, ठीक आहे, जसं टाईल्स आपल्याला आपण म्हणतो तसं पद्धतीने लागेल. आणि परत तिथे गेलं कंटेंटनुसार, तर कंटेंटनुसार आला आपल्याला असं. आणि ह्यांचे परत ग्रुप तयार करतात. आता व्ह्यू आला, सॉर्ट आला, यांचा ग्रुप तयार करतात. ग्रुप कशानुसार आता डेटनुसार पहा, अर्लियर दिस इयर, या वर्षीचे, गेल्या आठवड्याचे, असं ग्रुप तयार झाला. समजा मी ग्रुप टाईपनुसार केला तर पीडीएफचा वेगळा ग्रुप होता. ते असं कशामुळे दिसतंय, कारण की आपण घेताना सॉर्टिंगमध्ये ऑप्शन कोणता घेतला होता, व्ह्यूमध्ये ऑप्शन घेतला कोणता, कंटेंट. जर मी तोच आपण स्मॉल आयकॉन घेतला मला असं दिसणार, समजलं. तर मग याच्यामध्ये दिसतंय की आपल्याला पीडीएफच्या फाईल वेगळ्या आल्या इथं, ठीक आहे. त्यानंतर इथं फोल्डर वेगळे आले, जीपीची फाईल वेगळ्या आल्या, वर्कशीट फाईल वेगळ्या आल्या, दिसताना कसं दिसतं वेगळं. असे 3 वेगळे ऑप्शन, व्ह्यू, सॉर्ट आणि ग्रुप. कळलं हे? असेंडिंग माहिती आहे, असेंडिंगमध्ये करता का ABCDEFG असेंडिंग, डिसअसेंडिंगमध्ये उतरतात. ओके. आता इथं सॉर्टिंगमध्ये गेलं, व्ह्यूमध्ये गेलं आणि डिटेलमध्ये गेलं. आणि जर मी असं पाहिजे साईज, आता इथं क्लिक केलं, साईजवरती जे मोठी साईज ते वरती आलं, जे कमी साईज ते काय झालं, डिसअसेंडिंग. आधी मोठं आणि मग कमी, डिसअसेंडिंग. परत क्लिक केलं, असेंडिंग, आधी छोटं आणि मग मोठं. असं पण त्यामध्ये नावावर क्लिक केलं तर नावावरती 1 2 3 नंबर आधी आले, नंतर ABCD प्रमाणे आले. असं इथून पण क्लिक करून सॉर्टिंग करता येते, असेंडिंग, डिसअसेंडिंग इथनं क्लिक करून येतं आपलं. त्यामुळे हा व्ह्यू जरा बेटर राहतो, कारण की याचं नाव पण दिसतं, डेट पण दिसते, टाईप पण दिसतं, साईज पण दिसतं, सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. इथे व्ह्यूमध्ये जर गेलं आपल्याला तर कोणता ऑप्शन दिसला पाहिजे कोणता नाही, ते ऍड कॉलम गेलं तर इथं टॅक्स ऑप्शन काय करायचं नाही, आपल्याला काढून टाकू. परत व्ह्यूमध्ये आलो, इथं ऍड कॉलममध्ये दुसरं कोणतं, डेट क्रिएट, डेट मॉडिफाईड, डेट टेकन, डायमेन्शन्स, रेटिंग असे ऑप्शन. जर आपल्याला गरज असेल तर आपण ठेवू शकतो, नाही तर गरज नाही म्हणून आपण ते घेतलेले नाही. हे जे ऑप्शन आहे ते बापा लार्ज, एक्स्ट्रा लार्ज, इथं पण ऑप्शन आहेत ना व्ह्यूमध्ये, त्यावरती आपल्याला ते दिसतं. त्यानंतर नेव्हिगेशन पेन ऑप्शन आहे. हा नेव्हिगेशन पेन काय करतो की डाव्या साईडला काय आपल्याला ते दाखवतं सगळं. आणि हे जर मी आता बंद केलं नेव्हिगेशन पेन, डाव्या साईडला आलं ना, ते काय झालं ना, मग परत व्ह्यूमध्ये गेलं, परत मी क्लिक केलं नेव्हिगेशन पेन, तर मग ते डाव्या साईडला नेव्हिगेट आपल्याला करत राहतं. कळलं. समजा इथे आता आपण पुढे डॉक्युमेंटमध्ये, आणि इथून डायरेक्ट एक कॉलम जायचं, एक जाऊ शकतो. ते सांगतो मी, एक वगैरे असतं ते प्रिव्ह्यू पेन. प्रिव्ह्यू पेन म्हणजे काय होतं की या फाईलवर मी जर क्लिक केलं तर त्या फाईलच्या आतमध्ये काय आहे तो आपल्याला काय करतो या ठिकाणी दाखवतो. त्याला व्हायचं प्रिव्ह्यू पेन. आता ते फाईल ओपन करून आतमध्ये दाखवण्यासाठी वेळ लागतो. आता आधारची फाईल पासवर्ड असेल तर तो दाखवणार नाही. आता इमेजवर क्लिक करू आपण, लगेच आले, ठीक आहे. तर असं प्रिव्ह्यू पेन दाखवतो. तर तो एक ऑप्शन आपल्याला इथं व्ह्यूमध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला ऑन आहे. डिटेल्स पेनमध्ये गेलं तर डिटेल्स पेन, मग ते फाईलबद्दलची माहिती येणार आपल्याला डिटेल्समध्ये. आपल्याला व्ह्यूमध्ये काय पाहिजे तर ते आपण प्रिव्ह्यू पेन पाहिजे, डिटेल्स पेन पाहिजे, ते आपण घेतो आणि तो ऑप्शन ऑन ठेवायचा. मग तो आपल्याला काय करतो इथं दाखवतो. आणि तशी तिथं साईज आपण कमी जास्त अशी करू शकतो. कळलं. आता फोटोच नाही तर एक्सेलची फाईल जरी आपण क्लिक केली तर एक्सेलची फाईल सुद्धा आपल्याला व्ह्यूमध्ये दाखवतो. थोडासा वेळ लागतो परंतु तो दाखवतो फाईल. इकडे ऑप्शन होते वरती व्ह्यूमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी हे ऑप्शन माहिती कळले, त्यानंतर सॉर्ट कळला, ग्रुप ऑप्शन कळले, ग्रुप बनवतो ना. आता टाईपनुसार ग्रुप आहे नाही का, पीडीएफच्या फाईल सगळ्या एकत्र आल्या, बाकीच्या आल्या, एक्सेलची फाईल ओपन झाली, ठीक आहे, वेळ लागतो पण ओपन होतो. त्यानंतर व्ह्यूमध्ये आलो, इथं पहा कॉलम ते दाखवलं, ग्रुप कळलंय. ग्रुपमध्ये काय आलं, पीडीएफच्या फाईल आली, सगळ्या फाईल वेगवेगळ्यांचं काय होतं, प्रत्येकाचा ग्रुप तयार होतो. ग्रुप कशाचा तयार झाला, टाईपचा. जर मी म्हणलं नावाचा ग्रुप तयार करा तर मग ए नावाने जेवढ्या फाईल आहेत त्या आधी वरती 0 to 9 आल्या, मग A to H च्या फाईल इथं आल्या एकत्र, मग त्याच्या पुढच्या फाईल एकत्र आल्या, मग नावानुसार ग्रुप तयार झाला. आलं लक्षात. मग हा ग्रुप तयार करायचा, कशानुसार ग्रुप तयार करायचा ते आपण इथनं ग्रुपमध्ये ऑप्शन असतो की नावानुसार, डेटनुसार, टाईपनुसार, साईजनुसार कसा ग्रुप पाहिजे तुम्हाला, कसा ग्रुप तयार करतो. समजलं. हे सगळं ज्यावेळेस आपण कॉम्प्युटर वापरतो त्यावेळेस ते अरेंज करण्यासाठी आपल्याला याचा खूप यूज होतो, पाहण्यासाठी कसं अरेंज करायचं, कसं पाहायचं, कसं टाईपमध्ये करायचं. तर त्या पद्धतीने राहत त्या पद्धतीने आपल्याला ते करता येतं. कळलं. हे रोजच्या वापरण्यातला येणारा
प्रॅक्टिसपेक्षा रोजच्या वापरात येणारा विषय. कधी पण कम्प्युटर काम करत असताना आपल्याला फाईल शोधण्यासाठी म्हणा किंवा काही त्यासाठी त्याचा उपयोग हा होतो. कळलं? व्ह्यू, सॉर्ट आणि ग्रुप. रिफ्रेश सांगितले तुम्हाला.